Hello students, you are most welcome in my YouTube channel. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barkupadal Kolpe Madhyamik Vidyalay, Suregaon. Friends, today we are going to learn about the new topic from unit number 2, that is the story. The title of the story is The Boy Who Broke the Bank, म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. म्हणजे या स्टोरीमध्ये एका मुलामुळे बँक कशी ढबघाईस गेली किंवा कशी बुडाली हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण या ठिकाणी बघत आहोत या स्टोरीची सुरुवात. सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये लेखक परिचय आहे. लेखकाचं नाव रस्किन बॉन्ड. ही वॉज बॉर्न इन 1934. रस्किन बॉन्ड इज an Indian author of British descent. म्हणजेच हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. तर ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड दत्तक घेतलेली, ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुराई इंडिया. तर भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या आपल्या कुटुंबासह ते भारतामध्ये राहत होते. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. तर बघा मित्रांनो, भारतातील बालसाहित्यांच्या विकासामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तर ही गॉट द साहित्य अकॅदमी अवॉर्ड इन 1992 फॉर आर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. बघा, त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं आर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया देहरा, या पुस्तकाकडे त्यांना 1992 सरकारने साहित्य अकादमी पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. बघा, त्याचबरोबर त्यांना पद्मश्री पुरस्कार 1999 दिला गेला आणि 2014 पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी पॅसेजला सुरुवात करत आहोत. लिसन केअरफुली. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. ही यूज्ड द स्मॉल ब्रूम hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above and settled on his head, down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. बघा, सुरुवातीलाच जेव्हा नथू त्या ठिकाणी काम करत होता, त्या पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडत असताना तो स्वतःवरच इतका चिडला होता. तर त्या बँकेचे मालक कोण आहेत? सेठ गोविंदराम हे या पीपल नगर बँकेचे मालक आहेत. आणि आपल्या हातामध्ये असणारा लहानसा झाडू त्यानं काय केलं, निष्काळजीपणाने घाईघाईने त्या पायऱ्यावर तो आपटत असत, फिरवत असत. त्यामुळे झाडलेली जी धूळ आहे ती त्याच्या डोक्यापर्यंत वर उडू जायची आणि पुन्हा त्याच पायऱ्यावरती खाली विसावत असत. आणि मग हातातली सुपली तो त्या डस्टबिन म्हणजे कचऱ्याच्या डब्यावरती जोरदारात आपटत होता. तेव्हा त्याच वेळेस धोब्याचा मुलगा की ज्याचं नाव आहे सीताराम, तो त्याच्या जवळून जात होता. मग त्या सीतारामने त्याला प्रश्न विचारला किंवा त्याची चौकशी केली. अर्थात सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आपल्या डोक्यावरती शुद्ध किंवा फ्रेशली इस्त्री केलेले कपडे घेऊन तो आपल्या ज्या कपडे मालक आहेत त्यांना तो देण्यासाठी चाललेला होता. आणि त्याने त्याला म्हटले, डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नाथू. अशी धूळ उडू नकोस रे, असं तो नाथूला हटकत त्या ठिकाणी म्हणाला होता. आर यू अनॉइड, तुला राग आलाय का? बिकॉज they are still refusing to pay you an extra 2 rupees a month. तर महिन्याला 2 रुपये तुला जास्त द्यायचं
त्या बँक मालकांनी ठरवलं होतं ते अजूनही तुला नकार देत आहेत का, म्हणून तू एवढा त्या तुझ्या कामावरती वैतागलेला आहे, चिडलेला आहेस की काय. त्यावर नथू म्हणतोय, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन्ड द स्वीपर बॉय. मग तो झाडूवाला मुलगा आपल्या तक्रारीच्या स्वरामध्ये म्हणतो की मला या पगाराबद्दल किंवा वाढीव पगाराबद्दल काही बोलायचं नाही का. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, कारण मला महिन्याचा जो रेग्युलर मिळणारा पगार आहे तो सुद्धा अजून मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि जवळ ही महिन्याची तर 20 तारीख येऊन टेपलेली आहे, तरी मला महिन्याचा रेग्युलर पगार भेटलेला नाही. ठीक आहे. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. या महिन्याचा माझा पगार झाल्याबरोबर मी या ठिकाणाहून निघून जाईन आणि आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही, असे म्हणत नथूने हातातली सुपली त्या ठिकाणी जोरात आपडली. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि स्वतःचं त्या ठिकाणी ठाम आहेत की मी हे काम सोडणार आहेत, आणि जोरजोराने त्या डस्टबिनवरती सुपली तो आपटत होता. तर बघा मित्रांनो, पुढे झालं काय. वेल आय विश यू लक सेड सीताराम. मग जाता जाता सीताराम त्याला म्हणाला आहे का मला माझ्याकडून तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि अशा पद्धतीने तो सीताराम त्या ठिकाणी जात असताना त्याने त्याला मी तुझ्यासाठी दुसरं काम शोधेल अशी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली आहे. तुझ्या जोगं एखादं काम मला जर मिळालं तर मी तुझ्या तिथे पाहून ठेवीन, असे म्हणत तो डोके आणि खांदे असे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचं गाठोडं त्याच्या डोक्यावरती होतं. ते कसं बसं घेऊन तो पुढं पावलं टाकत होता, जसं की द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग म्हणजे झाकणी मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि पुढं ॲट द फोर्थ होम, आणि जवळ तो सीताराम चौथ्या घरापर्यंत येऊन पोहोचला. ही व्हिजिटेड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. मग त्या घरातून जी काही स्त्री बोलत होती, त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असं बोलत होती. हे त्या सीतारामने ऐकलं आणि टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आणि जे गाठोडं होतं कपड्यांचं ते डिलिव्हरी केल्यानंतर पुन्हा बांधत असताना तो त्या ठिकाणी म्हणाला आहे, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तर माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे आणि त्याला सुद्धा कामाची नितांत गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि जर तुमची इच्छा असेल तर अगदी पुढच्या महिन्यापासूनच तो कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे आणि अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. म्हणजे असं झालं त्या माणसाचं. आत्ता एका बँकेत तो सध्या कामाला आहे, पण झालं काय, त्या बँकेतले लोक त्याला पगार देत नाही, म्हणून त्याला ती नोकरी आता सोडायची आहे. असं म्हणून सीताराम त्या ठिकाणी आपलं काम उरकत होता. मग इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. मग त्यावर त्या श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, मग असं आहे का, इज दॅट सो, जर असं असेल तर मग वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. जर त्याची इच्छा असेल तर त्याला सांग उद्याच ये आणि मला भेट किंवा मला भेटायला सांग, असं मिसेस श्रीवास्तव सीतारामला म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड. सीतारामला सुद्धा बघून खूपच आनंद झाला आहे. दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. कारण त्याच्या त्या एका शब्दामुळं किंवा बोलण्यामुळं दोघांनाही त्याचा फायदा झाला. कसा, तर कस्टमर म्हणजे कोण, त्याची कस्टमरलाही नोकर मिळाला आणि जो नोकर होता त्याचा मित्र त्यालाही त्याच्या ठिकाणी त्याच्या लायकीचं काम मिळालं. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. दोघांनाही
त्या ठिकाणी खूप आनंद झाल्यामुळे तो खुश होत सीताराम आपल्या खांद्यावर गाठोडी टाकत पुढे निघून गेलेला आहे. नंतर मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. या श्रीमती श्रीवास्तव यांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं आणि शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया. आणि जात जात त्यांनी काय केलं, आपल्या घरामध्ये जी आया होती, आया म्हणजे काय, लहान बाळांना सांभाळणारी स्त्री, त्या आयांना बाळांना लहान लहान मुलांना सांभाळण्यासाठीच्या सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि जात जाता जो स्वयंपाकी होता त्यालाही सांगितलंय की दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला पाहिजे. आणि देन सी सेट आउट फॉर पिपलनगर मार्केट प्लेस. आणि असं म्हणून ती त्या ठिकाणी निघालेली आहे. पुढं कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारामध्ये निघाले. कशासाठी, आपलं टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. आपले नेहमीचेच कपडे खरेदी करण्यासाठी त्या इथून निघालेल्या आहे. पुढे जाऊन अ लार्ज सीडी टॅमरिंड ट्री grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बघा आता या ठिकाणी काय झालं, त्यांची भेट झाली. बाजारच्या एका बाजूला एक खूप मोठं डेरेदार असं चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाखाली उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या आणि आपलं नेहमीच त्यांच्या चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ. फॅन हवा घेणे, तर रुमालाने स्वतःला त्या ठिकाणी वारा घालत होत्या. विथ अ लार्ज हँकरशिप म्हणजे रुमालाने वारा घेत होत्या. सी कंप्लेन्ड ऑफ द समर. आणि त्या वारा घेत असतानाच त्या प्रचंड उन्हाच्या कडाक्याबद्दल त्या तक्रार करत होत्या. which she affirmed was definitely the hottest in the history of पिपलनगर. आणि आत्तापर्यंत इतका कडक उन्हाळा त्यांनी कधीही बघितलेला नाही. इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका कडक उन्हाळा त्यांनी अनुभवलेला आहे असं ती त्या ठिकाणी सांगते. then showed Mrs. Srivastav a sample the cloth she was going to buy. आणि त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा तुकडा श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला. आणि अँड फॉर 5 minutes दे डिस्कस. आणि जवळजवळ 5 मिनिटं त्या कपड्याच्या बद्दल ते चर्चा करत होती. मग त्याचा शेड, त्या कापडाचा रंग असेल, त्याचा टेक्स्चर, त्याची डिझाईन, या सर्व गोष्टीबद्दल त्या दोन्ही स्त्रिया त्या ठिकाणी चर्चा करत होत्या, मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषण. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड. आणि त्याच विषयावर बोलून झाल्यानंतर श्रीमती श्रीवास्तव पुढं म्हणाल्या की, त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का माय डिअर, दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. काय सांगितलंय का, अगं तुला माहीत आहे का जी बँक आहे सेठ गोविंदराम यांची बँक पिपलनगर इथली, त्या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा दिला जात नाही किंवा ती बँक पगार देऊ शकत नाही, इतकी डबघाईच गेलेली आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जाते. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर who hasn't received his wages for over a month. आणि आजच त्यांच्या तो झाडूवाला होता, काय नाव झाडूवाल्याचं, नतू, तर त्या झाडूवाला तक्रार करीत होता की 1 महिना उलटून गेला आहे तरी सुद्धा अजून त्याला त्याचा दर महिन्याचा पगार मिळालेला नाही आहे. असं म्हणून पुढील कथानक हे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, इफ you like the story, you like my video, please subscribe it and don't forget to hit the bell icon. Thank you for watching my video.